शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्यासोबत आहेत. तुम्ही काही वेळापूर्वी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरती तुम्ही टीका केली. चंद्रकांत पाटील म्हणाले होते की प्रत्येक दगडावरती जेणे कोणी दगड उचलले त्याच्यावरती फिंगरप्रिंट आहेत. तुम्ही असं म्हणालात की वायझेड बुद्धिमत्ता जी आहे ती यांची आहे. नक्की काय म्हणायचं? बघा, मागच्या आठवड्यामध्ये जंतर मंतरवर जे आंदोलन झालं त्याच्यामध्ये देशातले युवक रस्त्यावर आले. म्हणजे आपण बघितलं असेल तर देशामध्ये विविध शहरांमध्ये जी आंदोलनं झाली आणि तो पाठपुरावा झाला एक विद्यार्थी चळवळ किंवा विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आणि आयुष्याचा जो प्रश्न होता त्या प्रश्न त्यांनी आपली भूमिका मांडली. हे आंदोलन फक्त काही जंतर मंतरवरच झालं असं नाही, तर जगामध्ये त्याचे प्रतिसाद उमटले. जिथं जिथं भारतीय लोक राहतात त्यांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आणि हा कुठंतरी विषय त्यावेळेला सरकारने यांना आश्वासन दिली, त्यांच्याबरोबर चर्चा झाली, वाटाघाटी आणि त्यातून हा विषय संपलेला होता. परंतु जे युवक रस्त्यावर आले, ज्यांनी काम केलं, अन्याय होतो आहे ह्या देशात, आम्ही ह्या देशाचे आहोत आणि अनेक विद्यार्थ्यांनी असं सांगितलं की आम्ही ह्या सरकारला मतदान केलं आहे. मी ते काय परके नाही, काय ते बाहेरच्या देशातले आले नव्हते आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं योग्य नाही. खरं तर चंद्रकांत पाटील यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे. कारण ज्यावेळेला त्यांनी खरातांचा आशीर्वाद घेतला तेव्हापासून त्यांच्या बुद्धीत काय बदल वेगळा झालेला दिसतो आहे आणि अशा पद्धतीने बोलणं योग्य नाही. कारण विद्यार्थी चळवळ होती, त्याच्यामध्ये देशाच्या मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला आणि हे विषय कुठं थांबत असताना परत वाढवणं किंवा ह्या चळवळीला आव्हान देणं हे ह्या मंत्र्यांना शोभत नाही. आपल्याजवळ काय जळतं आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही. जो निलेश घायवळ ह्यांच्या ऑफिसमधनं आजही त्याच्याबद्दल असणारे कॉन्टॅक्ट हे चंद्रकांत पाटलांना जवळनं माहिती आहे आणि त्याचे ठसे तर चंद्रकांत पाटलांच्या हाताला लागलेले आहेत आणि अनेक वेळा त्यांच्यावर त्याचे फोटो आहेत. आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जर यांना सापडत नाही तर ह्या विद्यार्थ्यांवर का जाता तुम्ही? तुमच्या असं म्हटलं की ते फिंगरप्रिंट त्यांनी दगडाशी जुळवून दाखवावे, अन्यथा चंद्रकांत पाटलांचा सुद्धा राजीनामा घ्यावा. ह्याच्यामध्ये तो जे फिंगरप्रिंट आहे त्यांनी निलेश गायकवाडचे फिंगरप्रिंट त्यांच्या ऑफिसमध्ये आहेत. ते माझं पुणे पोलिसांना आव्हान आहे ह्याच्यामध्ये, जे मी आव्हान ह्याच्यासाठी देतो की पुणे पोलिसांनी जर चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसची जरी चौकशी व्यवस्थित केली आणि तिथं जर माहिती घेतली तर निलेश गायकवाड यांना 8 दिवसात सापडेल. पण इथले मला पोलीस आयुक्तांचाच विशेष वाटतं की ते का लक्ष देत नाहीत आणि ते कोणासाठी काम करतात ह्याचाही अभ्यास पुणे पोलिसांनी केलं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये चंद्रकांत पाटलांचा पहिला राजीनामा घ्यावा. कारण हे कोल्हापूरहून आलेलं पार्सल आहे, पुण्याचा ह्याचा काही संबंध नाही. हा माणूस कपटी आहे, दुष्ट राष्ट्र आहे आणि ह्याच्याबद्दल पुणेकरांना हे नाही, पण एक विचाराच्या लढाईत ते आमदार झालेले आहेत. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य करणं हे पुणेकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून शोभत नाही. तरी चंद्रकांत पाटलांचा याच्यामध्ये राजीनामा घेतला पाहिजे. तुम्ही असं म्हणालात की वैमानिकांना सुद्धा बुद्धीला प्रश्न पडावा अशा पद्धतीचं वक्तव्य चंद्रकांत पाटलांचं आहे. नाही, त्यांना समजतच नाही, कळतच नाही. कुरघोडीच्या राजकारणामध्ये म्हणजे ग्रामीणचं राजकारण त्यांनी पुण्यात आणलं आणि चुकीच्या पद्धतीचं म्हणजे कुरघोडीचं राजकारण हे पुण्यामध्ये बघितलं आहे. आज आपण महानगरपालिकेमध्ये बघितलं तर कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार आणि त्याच्यामध्ये ह्यांचे अडकलेले हात ह्याला जबाबदार चंद्रकांत पाटील आहेत. आज आपण बघितलं तर आम्ही शेवटी मी 5-25 वर्ष महानगरपालिकेत बघितलं आहे. 15 आणि 20% सगळ्या अडचणी ह्याच्यामध्ये भ्रष्टाचारामध्ये चंद्रकांत पाटलांचा मोठा हात आहे आणि हे सगळं करत असताना ते उघड्या डोळ्याने बघतात. म्हणजे ह्याचा अर्थ की यांचे खिसे भरणार आहेत. आज हजारो कोटीचे टेंडर जर महानगरपालिकेमध्ये देत असतील तर ह्याची जबाबदारी त्यांची आहे आणि मग ह्यांचा सगळा विचार करून वरिष्ठांनी यांच्यावर कडक कारवाई केली पाहिजे. आज लोक फार त्यांच्या विचारसरणीच्या ऑफिसमध्ये जाऊन लोक त्यांच्या तक्रारी करतात. म्हणजे इतकं भ्रष्टाचार पुण्यामध्ये मी पहिल्यांदा पाहिलं आहे आणि मागच्या आठवड्यातच एका वृत्तवाहिनीवर बघितलं की 15-20% आणि टेंडर. आता आयुक्तांना ह्याच्यामध्ये महानगरपालिका आयुक्तांना विनंती की ह्याच्यावर लक्ष घाला, नाहीतर पुणे शहरात तुम्ही वाट लावायला इथं आलात असं पुणेकर भविष्यात. आता हे नवीन नगरसेवक आलेले आहेत, ह्यांना मी वरिष्ठ असलो म्हणजे वयाने आणि मी सिनियर असलो तरी माझी त्यांना विनंती आहे की आपण जे करतो आहे
ह्याचा जाब पुणेकर आज ना उद्या तुम्हाला विचारतील आणि तुम्ही नुसतं तिथं बोटवर करायला गेलता का हे जर जेव्हा पुणेकर विचारतील तुम्हाला त्यावेळेला तुमच्याकडे उत्तर बाहेर. आता तुम्ही म्हणू नका, कारण हे सगळे दलालांचं राज्य त्या महानगरपालिकेत झालं आहे आणि या दलालाचे प्रमुख पालकमंत्री माजी चंद्रकांत पाटील आहेत आणि त्यांनी जर हे सगळं सांभाळलं नाही आणि हे वक्तव्य त्यांनी थांबवलं नाहीत तर भविष्यात त्यांना पुणेकर जाब विचारतील. पण मला नाही वाटत पुढच्या वेळेला ते हिता असतील, पण जाता जाता पुण्याची वाट लावतील हे नक्की. आता या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही ट्विट केलं आणि सुषमा अंधारेंनी तुमचं कौतुक केलं आहे. ते म्हटले की सत्ताधारी पक्षामध्ये म्हणजे सत्तेत असणाऱ्या सत्ताधारी पक्षातल्या नेत्यानं हे वक्तव्य केलं. जर कदाचित विरोधी पक्षातल्या नेत्यानं वक्तव्य केलं असतं तर त्यांना पाकिस्तानी किंवा काय देशद्रोही असं म्हटलं गेलं असतं. रवी भाऊ, तुम्ही विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती आणि आपण सगळेजण एकजूट राहूयात असं सुषमा अंधारे यांचं म्हणणं आहे. नाही, हे विद्यार्थी कुठल्या पक्षाचे नसतात. विद्यार्थी हे सगळे हे देशाचं भविष्य आहे आणि ह्या विद्यार्थ्यांसाठी आपण नाही केलं तर मग कोणासाठी आपण करणार आहोत. आणि हे जर यांना समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीचा कळस आहे, कारण शेवटी विद्यार्थी म्हणून आपण आहे किंवा आपलं भविष्य आहे. आणि या देशाच्या भविष्यामध्ये जे विद्यार्थी आता पाऊल टाकत आहेत आणि त्यांना जर आपण गुन्हेगार ठरवत असेल किंवा त्यांना काय त्यांच्याकडे लई शब्द असतात काय असे जर शब्द त्यांच्याकडे असतील तर ते चुकीचे, कारण ही आपली मुलं आहेत. शेवटी यांच्यासाठी आपण काम करतो आज आणि मग यांच्यासाठी काम करत असताना त्यांना देशद्रोहीसारखी बोलणं, त्यांच्यावर तसे आरोप ठेवणं किंवा ते गुन्हेगार आहेत किंवा त्यांनी आता हे बाजू कुठली काय ते आता सांगता येणार नाही. मग कोण आलते, कोणाची हस्तक आलते, कोणाची हस्तक नव्हते, हा सगळा विषय आता सगळा वरच्या लेवलवर आहे. पण तुझा जो विषय थांबलेला आहे, जो का शिकवता आणि मग तुम्हाला काय यातना घ्यायचं आहे, तुम्हाला हेच घ्यायचं आहे की आम्ही लय मोठे आहोत आणि या देशाचे आम्ही करता कळता, असं ना ही लोकशाही आहे. आणि या लोकशाहीमध्ये तुम्ही विद्यार्थ्यांना असं बोलणं योग्य नाही. आपण खरा त्यांच्या पाया किती वेळा पाडला हे आता रोज दिसतं आम्हाला. तर तुम्ही लई शाने आहेत. दगडावरचे ठसे आणि आधार कार्डचे फिंगरप्रिंट काय मॅच होईल का? नाही, आता ते निलेश गायवाचे सगळे फिंगरप्रिंट त्यांच्या ऑफिसमध्ये आणि चालते बोलते फिंगरप्रिंट तिथं आहेत. आणि माझं पुणे पोलिसांना आव्हान आहे की हे चंद्रकांत पाटलांच्या ऑफिसमध्ये जर चौकशी केली तर निलेश गायवाल त्यांना 8 दिवसात सापडेल. पुणे पोलीस का करत नाही, कोणाला घेत नाही? घ्यायलाच पाहिजे ना. जे पाटीलच्या हस्तक पुण्यामध्ये काम करत आहेत गायवाळांच्या आणि पाटीलच्या ऑफिसमध्ये आहेत ते पाटील त्यांनी जर चौकशी केली तर पाटील सापडतील ना. या सगळ्या म्हणजे नीट विद्यार्थ्यांचं आंदोलन ज्यांनी उभं केलं ते CJPचे अभिजित दिपके असं म्हणतात की भाजपकडून मला अनेक ऑफर आल्या आणि धमक्यासुद्धा देण्यात आल्या की पक्षामध्ये या म्हणून. नाही, आता त्या विषयात मी काय त्यांच्याशी बोललो नाही, मला आणि माझे त्यांचे काही परिचय नाही. पण एक आज डोळ्यासमोर दिसतं आपल्याला, ते बोलणं पाहिजे. नाही तर बोललं तर आपण मग शेवटी नाही बोललं तर मग शेवटी आपण आपलं मन बी आपल्याला मन खात राहील की विद्यार्थ्यांना कोणतरी वक्तव्य जे करतं आहे हे लोकशाहीला साजेसं नाही आहे. आणि मग अशा वेळेला आपण नाही बोललो तर शेवटी आपण काम करतो. या पुणे शहरात आज विद्यार्थी चळवळीपासून मी काम करत आलो आहे आणि ते विद्यार्थ्यांची वेदना माहिती. एक विद्यार्थी 10 वर्ष अभ्यास करतो आहे, आईवडील कष्टाने त्यांना पैसे खर्च करून रक्ताचं पाणी करून मोठं, आणि असं कुठंतरी बेकायदेशीरपणे पेपर फुटायचे आणि वशिल्याचे तट्टू ह्यांचेच असतात, ह्यांच्या जवळचेच असतात, ते काय सत्ताधाऱ्यांच्या जवळचे असतात. मग त्यांच्यासाठी काम करायचं का लोकशाहीमध्ये प्रामाणिक काम करतात त्यांच्या बाजूने उभं राहायचं? तर लोकशाहीमध्ये प्रामाणिक काम करण्याच्या बाजूने उभं राहणं मी कार्यकर्ता आहे. पक्ष हा असतोच, पण पक्षाच्या पलीकडे बी काही आपले संबंध असतात किंवा आत्मीयता असते ती जपली पाहिजेलच ना आपण. एक शेवटचा प्रश्न आहे. तुकाराम मुंडेंच्या तुम्ही राज्यभरातल्या कारवाई पाहिल्या असतील की FDIची कारवाई केली जाते. तुकाराम मुंडेंच्या विरोधामध्ये जवळपास 29 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तक्रार केलेली आहे की नमुने घेण्यासाठी दबाव आहे, त्यामुळं विश्लेषणावरती त्याचा परिणाम होईल अशा पद्धतीची भीती कर्मचारी व्यक्त करत आहेत. तुकाराम मुंडेंकडून जी कारवाई केली जाते त्याबद्दल काय वाटतं? बघा, काल मी माझ्या वाचण्यात आलं की हायकोर्टातलं कॅन्टीनच त्यांनी बंद केलं. म्हणजे अशा ठिकाणी जर हायकोर्टसारख्या ठिकाणी जर चुकीच्या पद्धतीने कॅन्टीनमध्ये जर पदार्थ देत असतील खराब आणि मुंडे साहेब बोलत असतील तर त्याच्यामध्ये त्यांचा तो कामाचा भाग आहे. आणि शेवटी लोकशाही, शेवटी एकदा गुन्हा दाखल झाला तर कोर्ट आहे त्याचं. मग ते जर योग्य असेल तर ते न्याय देतील, नसेल योग्य तर ते कारवाई करतील. ते काय स्वतः शेवटचे जज नाहीत, त्यांच्यावरती बी आपल्याकडे लोकशाही आहे, त्याच्यावर कायदा आहे. पण जर आमच्या मुलाबाळांना जर तुम्ही दुधामध्ये विष देत असेल
तर तो माणूस बोलला तर त्याच्या बाजूने माझ्यासारखा कार्यकर्ता राहील. कारण आज आमची मुलं बाळं 60 आणि 70 रुपयांनी दूध घेत आहेत आणि त्यांना 20 जर मिळत असेल तर ते कितपत योग्य आहे. आणि कारवाई कोणाची धेंड्यांवर होती, गरिबांवर होत नाही. आता हे मोठे मोठे हॉटेल आहेत, मोठे मोठे दुधाचे केंद्र आहेत, मोठ्या मोठ्या डेअऱ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीने जर होत असेल आणि तो माणूस जर चांगलं काम करत असेल तर त्याबद्दल त्यांच्या बाजूने राहिलंच पाहिजे. शेवटी कोणाला मग 21 लोक इतके दिवस काय काम करत होते, त्यांना काही कधी दिसलं नाही का? आज ज्या कारवाई होतात ते मुंडे साहेब आले, ह्याच्यापूर्वी काय होत नव्हतं. आणि जर आज आम्ही हॉटेलमध्ये गेलो तर पहिले पाण्याची बाटली समोर ठेवतात, त्यांच्यामुळे आता बंद झाली पाण्याची बाटली द्यायची. पहिलं पाणी विचारतात, ते बाटली माहिती देतात, नाही तर पहिल्या हातात बाटली नंतर ऑर्डर. म्हणजे हे त्यांनी योग्य केलं आहे ना. आणि 21-22 लोक ही सिस्टीममधले भ्रष्टाचारी, यांना काय आहे हे काय खरं नसते. ह्याही बरोबरीला सगळी नोकरशाही, यांचं काय खरं नसतं. पाहतोय की रवी धंगेकर यांनी ट्विट करत म्हटलेलं आहे की चंद्रकांत पाटील यांनी जे वक्तव्य केलेलं होतं त्यावर ते टीका केली. मात्र पक्ष तर असतोच, मात्र पक्षाच्या पलीकडे सुद्धा आपली एक आत्मीयता किंवा लोकांचे प्रश्न असतात, ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो, अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोन, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.